आकाश ऑन ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं. आणि आज आपण चाललेलो आहोत घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग बघण्यासाठी, जे आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. आणि बघू शकता बाईकवरून चाललो आहे आज. चक्क आपली लॉंग राईड आहे. नाशिकवरून आपण चाललेलो आहेत. खूप मोठी राईड आहे. म्हटलं आपल्याला लॉंग राईड करायचीच होती आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगसुद्धा आपल्याला जायचं होतं. तिथे बऱ्याच दिवसांपासून चालू होतं. म्हटलं लॉंग राईड पण होऊन जाईल, दर्शन पण होईल आणि आपला व्लॉग पण होईल. ऑब्व्हियसली आता चाललोच आहे तर व्लॉग तर आपण करणारच आहोत. तर बघू शकता आता नाशिकवरून निघालो आहे. 170 किलोमीटरचा प्रवास आहे आणि जवळपास 100 किलोमीटरचा प्रवास आपण केलेला आहे. तर सकाळी 5 वाजता निघालो होतो आणि आता आपण नाशिकवरून कोपरगाव मार्गे चाललो आहे. तर आता रस्त्यातच थांबलो होतो. तर हे जे ज्योतिर्लिंग आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि हे खूप युनिक ज्योतिर्लिंग आहे. तर या व्लॉगमध्ये आपण घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल पूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर तिथे दर्शन कसं करावं लागतं, दर्शनाचे टायमिंग काय असतं आणि आजूबाजूचा परिसर, मंदिर वगैरे सगळी डिटेल माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आहोत घृष्णेश्वर मंदिराजवळ आणि बाईक आपण पार्क केलेली आहे. आणि बघू शकता आता मी एंट्रन्सवरच आहे, म्हणजे इथून आता लाईनला सुरुवात होते. हे बघा लाईन बघू शकता तुम्ही इकडे, कारण की आज आहे ना रविवार आहे. तर रविवारी इकडे खूप गर्दी असते. अजून तर खूप लांबून लाईन आहे. तर आता सगळ्यात पहिले आपल्याला इथे बॅग ठेवायची आहे. त्यानंतर शूज पण कुठेतरी काढावे लागतील, कारण की आतमध्ये ते अलाउड नाही आहे. तर बघूया आता काय प्रोसिजर आहे, आतमध्ये जाऊया. आणि हे बघा भाविकांची गर्दी पण आता भरपूर व्हायला लागलेली आहे. तर चला आता लाईनमध्ये लागूया. तर मंडळी आता लाईनमध्ये लागलेलो आहे आणि हे बघा खूप मोठी लाईन आहे, म्हणजे अशी झिगझॅग होऊन ती लाईन आणि मग हे बघा इथपर्यंत यायचं आणि मग आपण मंदिराकडे जाऊ. तर खूप मोठी लाईन आहे. तो कहाँ से आए हो? इलाहाबाद से प्रयागराज। अच्छा महाकुंभ जाना हुआ है। ओके ओके. तो पहली बार आए हो? हाँ पहली बार है। ओके. तर बघू शकता किती लांब, म्हणजे लांबून लांबून लोक आलेले आहेत. तर मंडळी आता लाईनमध्ये आहे आणि जवळपास आपल्याला 1.5 ते पावणे 2 तास होत आलेले आहेत. हे बघा आपण इथून सुरुवात केली होती लाईन लावायला आणि अशी लाईन झिगझॅग होत होत म्हणजे जवळपास 7-8 लाईन कवर करून आपण इथे पोचलो आहे. आणि अजून तर आपल्याला बरंच जायचं आहे. बघा इकडे नाही प्रवेशद्वार आहे मंदिराचं, तिथून आपल्याला जायचं आहे. पण इथली मॅनेजमेंट थोडीशी वीक आहे, कारण की शेड वगैरे पाहिजे होतं. जसं की आपलं त्र्यंबकेश्वर वगैरे बाकीचे ज्योतिर्लिंग आहे तिथे कसं शेड असतं, तसं इथे शेड नाही. बघू शकता बरेच भाविक ना उन्हातच उभे. तर आता तरी सध्या हिवाळा आहे म्हणून काही नाही, पण उन्हाळ्यामध्ये तर बेकार हाल असेल आणि विकेंडला हीच हालत असते. तर हे बघा इकडे मंदिर आहे. तिथपर्यंत म्हणजे इथून दिसणार नाही कॅमेऱ्यात, पण तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. तरी पण अजून जेवढा वेळ लागला कदाचित तेवढाच वेळ लागेल, कारण की आता 12 वाजता आरती होते आणि आता 12 वाजत आलेल्या आरतीच्या वेळेस पुन्हा लाईन थांबवतील. A few moments later. आपण येऊन पोहोचलेलो आहोत आता सिंगल लाईनमध्ये. आणि हे बघा इथून प्रवेशद्वार आहे, इथूनच आपण मगाशी लाईन लावली होती. तर इथे यायलाच आम्हाला जवळपास 2 तास लागले. तर कदाचित आता मध्ये कॅमेरा अलाउड नसेल, कॅमेरा ठेवायला लागू शकतो, त्यामुळे आपण मोबाईलमध्ये शूट करू. मंदिराचा प्रवेशद्वार आता जवळ आलेला आहे आणि इथे आपल्याला आता बॅग पण ठेवावी लागेल लॉकरमध्ये आणि चप्पल बूट पण काढावे लागेल. तर एवढं तर कळालं की आतमध्ये सुद्धा लॉकर आहे. मग तुम्हाला फुलवाले किंवा जे ज्यांच्याकडनं तुम्ही प्रसाद घेता त्यांच्याकडे ठेवण्याची आवश्यकता नाही, कारण की जर तुम्ही बाहेरच शूज किंवा चप्पल ठेवले तर तुम्हाला उन्हामध्ये चालावं लागेल. त्यामुळे माझं सजेशन आहे की आतमध्येच शूज सोबत या आणि प्रवेशद्वारच्या बाहेर जे स्टँड आहे तिथे ठेवा. तर फायनली म्हणजे आपण आता पोहोचत आलो आहे आणि हे बघा इकडे एंट्रन्स आहे आणि त्याच्या समोरच इथे चप्पल बूट काढू शकतो आपण. हे बघा इथे चप्पल बूट काढण्याची सोय आहे, त्यामुळे तुम्हाला बाहेर काढण्याची आवश्यकता नाही, म्हणजे तुमचा तेवढा म्हणजे पाय वगैरे भाजणार नाही. आणि हे बघा आता इथे एंट्री आहे. तर कॅमेरा आपण आता बॅगमध्ये ठेवलेला आहे, कारण की आतमध्ये कॅमेरा अलाउड नसेल, त्यामुळे आता मोबाईलमध्येच आपल्याला शूट करावं लागेल. तर क्वालिटीमध्ये थोडंसं प्लस मायनस करून घ्या. भारतात असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं आणि अत्यंत पवित्र ज्योतिर्लिंग म्हणजेच घृष्णेश्वर महादेव मंदिर. हे शिवभक्तांसाठी अतिशय महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. पौराणिक कथेनुसार घृष्णेश्वर मंदिराची कथा सुधर्मा आणि त्याच्या 2 पत्नी सुधा आणि घुष्मा यांच्याशी जोडलेली आहे.
घुष्मा ही रोज 101 पार्थिव शिवलिंग तयार करून त्यांची पूजा करत असे. त्यामुळे घुष्माला एक पुत्र देखील प्राप्त झाला. पण ईर्ष्येपोटी तिची सवत सुधाने त्या बालकाची हत्या केली. तरीही घुष्माने आपली भक्ती आणि संयम सोडला नाही. जेव्हा ती शिवलिंग विसर्जनासाठी तलावात गेली तेव्हा तिचा पुत्र जिवंत बाहेर आला आणि त्याच क्षणी भगवान शिव देखील प्रकट झाले. घुष्माच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव इथेच शिवलिंग स्वरूपाने वास करू लागले आणि आज हेच पवित्र स्थान घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. घृष्णेश्वर मंदिराची रचना द्रविड शैलीत करण्यात आली आहे. भिंतींवर सुंदर कोरीव शिल्पकला दिसते. सभामंडप, गर्भगृह आणि शिखर अत्यंत साधं पण प्रभावी आहे. हे मंदिर मुघल काळात उद्ध्वस्त झालं होतं. नंतर अहिल्याबाई होळकर यांनी 18व्या शतकात पुन्हा भव्य स्वरूपात मंदिराची पुनर्निर्मिती केली. या पवित्र ठिकाणी रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. घृष्णेश्वर हे फक्त मंदिर नाही तर श्रद्धा, भक्ती आणि इतिहासाचं जिवंत प्रतीक आहे. एकदा तरी आयुष्यात या पवित्र ज्योतिर्लिंगाचं दर्शन नक्की घ्या. मंदिराच्या बाहेर आलोय आणि खूप छान दर्शन झालं. तसं आतमध्ये खूप फास्ट दर्शन घेऊ द्या, त्यामुळे मला शूटिंग काढता नाही आली. पण जसं आपण रेलिंगची लाईन सुरुवात करतो ना तर तिथून फास्ट होते लाईन, कारण की जे पोलीस कर्मचारी आणि इथले गार्ड्स आहेत ते पटापट दर्शन घ्यायला लावतात. आणि बघू शकतो मंदिर, तर इथे मंदिराच्या बाहेरच आपण व्हिडिओ काढू शकतो, आतमध्ये नाही. तर मजा येईल, तुम्हाला नक्की भेट द्या. तर चला आता आपण मंदिराच्या मागे जाऊ. आपले चप्पल बूटसुद्धा तिकडे आहे आणि अजून इथे कुठलं म्हणजे परिसर आहे ते आपण बघूया. तर मंडळी, आता दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत आणि आता आपल्याला जायचं आहे ते तीर्थकुंड बघण्यासाठी, ज्याची निर्मिती केली होती अहिल्याबाई होळकर यांच्या काळात. सो इथून आपल्याला आता 500 मीटर जायचं आहे, म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटर. तर बाईक तर आपली इकडे आहे, पण आपण काय करू आता पायीच जाऊ आणि ते कुंडाचं दर्शन घेतल्यानंतर मग आपण रिटर्न येऊ. तर मंडळी, आता मंदिरापासून मागे आपण जवळपास 500 मीटर चालत आलो आहे, अर्धा किलोमीटर. आणि इथे आहे अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड. हे बघा, इथे कमान आहे आणि इकडे आहे ते कुंड. तर एकदम जबरदस्त आहे, बघूनच तुम्ही तुमचे डोळे फिरतील. हे बघा किती मोठं कुंड आहे आणि जबरदस्त आहे खूप. मंदिरापासून फक्त तुम्हाला 500 मीटर चालायचं आहे, त्यामुळे इझिली येऊ शकता. गाडी घेऊन येण्याची गरज नाही आहे. आणि जबरदस्त बांधकाम आहे खूप. हे बघा, चारी साईडने एकदम पायऱ्या वगैरे आहेत आणि इथे पाणी आहे. तर चला आता आपण थोडंसं हातपाय वगैरे धुवू. तर मंडळी, अशा प्रकारे घृष्णेश्वर मंदिराचा हा ब्लॉग या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत. आणि जसं की तुम्ही बघितलंच, आपण दर्शन घेतलं. तसंच शूटला आज खूप रिस्ट्रिक्शन होतं, त्यामुळे जास्त शूट करता नाही आलं. पण जेवढं मला जेवढं मला जमेल तेवढं मी शूट केलेलं आहे. सो सकाळी 5 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर ओपन असतं. फक्त मध्ये सकाळी 5ला आणि त्यानंतर दुपारी 12ला आणि सायंकाळी 8ला आरती होते. तर त्यावेळेस अर्धा तास मंदिर बंद करतात, म्हणजे लाईन. सो त्याचा विचार करून आणि शक्यतो वीकेंड व्हिजिट टाळा, कारण की तुम्ही तर बघितलंच 3 तास लागले आपल्याला उन्हात बाहेर लाईनमध्ये, आणि मध्ये 1 तास, म्हणजे जवळपास 4 तास आपल्याला लागलेले आहे दर्शन करण्यासाठी. आणि आजूबाजूला राहण्याच्या भरपूर सोयी आहेत. हॉटेल आहे, त्यानंतर तुम्हाला स्वस्तात स्टे मिळतील, भक्तनिवास आहे. त्यानंतर आजूबाजूला तुम्ही एलोरा केव्ज एक्सप्लोअर करू शकता. त्यानंतर कुंड बघण्यासाठी येऊ शकता. भद्रा मारुतीला जाऊ शकता. तसं आपण आता भद्रा मारुतीलाच जाणार आहे. सो भरपूर गोष्टी इथं बघण्यासाठी. तर चला आता भेटूया पुन्हा कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.